अटेंडन्स लावा सगळ्यांनी. सगळेजण इंग्लिशचं टेक्स्टबुक घेऊन बसलेत ना? सब लोग इंग्लिश का टेक्स्ट बुक लेके बैठे हो ना? ओके. तर लास्ट टाइम हम लोगों ने कौन सा लेसन पढ़ा था? लास्ट टाइम आपण कुठला लेसन बघितला होता? कोण सांगेल का लेसनचं नाव? लास्ट क्लासमध्ये आपण कुठला लेसन घेतला होता? सगळेजण बुक घेऊन बसलेत ना, टेक्स्टबुक? तर बघा टेक्स्टबुक मध्ये कुठला लेसन आहे लास्ट टाइमचा. येस. बघा, इन अ बिस्किट फॅक्टरी. तर आपण इन अ बिस्किट फॅक्टरी हा लेसन बघितला होता ना, फॅक्टरीमध्ये कसे बिस्किट्स बनवतात. सगळी आपण प्रोसेस बघितली होती. एकदम मोठ्या फैक्ट्री बड़े बड़े फैक्ट्रियों में कैसे बिस्किट्स बनाए उसके बारे में हमने पढ़ा था। मशीन में कैसे बनाते वो सब हम लोगों ने देखा था। तो सब लोगों ने उसका क्वेश्चन आंसर लिखे। क्वेश्चन आंसर सब लोगों ने लिखे नोटबुक में। ओके, तो आज हम लोग नेक्स्ट चैप्टर पढ़ने वाले हैं। आज आपण न्यू चॅप्टर बघायचंय. तो सगळ्यांनी आता लक्ष द्या. अब मैं स्टार्ट करती हूँ. सबको स्क्रीन विजिबल है? ओके, तो देखिए हमारा जो नेक्स्ट लेसन है, लेसन नंबर 7. उसका नाम क्या है? आपला नेक्स्ट जो लेसन आहे त्याचं नाव काय आहे? कशाबा जाधव. तर आपल्याला या लेसन मध्ये बघायचं आहे की कशाबा जाधव कोण होते, कोण आहे ते कशाबा जाधव, त्यांनी काय केलं, तर त्यांच्या बद्दल आपल्याला शिकायचंय. हम लोगों को इस चैप्टर में देखना है, इस लेसन में देखना है कि कशाबा जाधव कौन थे, उनके बारे में हम लोगों को पढ़ना है. तो चलिए स्टार्ट करते हैं.
हैव यू हर्ड हैव यू हर्ड अबाउट द ओलंपिक गेम्स? आप लोगों ने ऑलिम्पिक्स गेम के बारे में सुना है क्या? सगळ्यांनी ऑलिम्पिक्स गेमच्या बद्दल ऐकलंय का कधी? जे गेम्स होतात ऑलिम्पिक गेम्स बघा टीव्हीवर, आप लोगों ने सुना है क्या ये वर्ड ओलंपिक गेम्स? सुना होगा, सुना है क्या सबने? सबको मेरी आवाज सुनाई दे रही है ना? यस। तो ओलंपिक गेम्स यानी उसमें इंटरनेशनल लेवल पे सब उसमें क्या होता है ओलंपिक गेम्स में, सब कंट्री के जो ये होते हैं स्पोर्ट्समैन, वो आते हैं और वहाँ पे अलग अलग गेम्स होते हैं और उसमें वो पार्टिसिपेट होते हैं, और जो वहाँ पे विन होता है उसको मेडल मिळता है. तर ऑलिम्पिक गेम्स मध्ये काय असतं, ऑलिम्पिक गेम्स म्हणजे ते वेगवेगळ्या देशाचे म्हणजे लोक तिथे जे स्पोर्ट्समॅन्स असतात ते येतात तिथे गेम खेळायला आणि जे जिंकतात त्यांना मेडल मिळतं. हैव यू हर्ड अबाउट द ओलंपिक गेम्स? आपने आप लोगों ने ओलंपिक गेम्स के बारे में सुना है क्या? तुम्ही ऑलिम्पिक गेमच्या बद्दल ऐकलंय का? स्पोर्ट्समॅन फ्रॉम मेनी डिफरेंट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड कम टुगेदर फॉर द ओलंपिक गेम्स. देखिए मैंने अभी बताया स्पोर्ट्समैन होते हैं जो वो डिफरेंट डिफरेंट कंट्री के वो इस ओलंपिक गेम्स में आते हैं, खेलने के लिए आते हैं. जे स्पोर्ट्समॅन्स असतात वेगवेगळ्या देशातून या ऑलिम्पिक गेम मध्ये गेम्स खेळायला येतात, पार्टिसिपेशन करतात. अ नंबर ऑफ इवेंट्स आर हेल्ड, और उसमें बहुत सारे इवेंट्स होते हैं, मीन्स डिफरेंट डिफरेंट प्रकार के डिफरेंट डिफरेंट टाइप्स के गेम्स होते हैं. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स असतात. देअर आर गेम्स देअर आर गेम्स ॲथलिक इव्हेंट्स लाईक हाय जम्प, लॉंग जम्प, रनिंग, जिम्नॅस्टिक इव्हेंट्स, स्विमिंग अँड डायविंग कॉम्पिटिशन, बॉक्सिंग अँड रेसलिंग मैचेस एंड मेनी मेनी अदर थिंग्स. तो देखिए उसमें कौन से इवेंट्स होते हैं, गेम्स होते हैं डिफरेंट टाइप्स के, मीन्स चेस वगैरह वैसे गेम्स होते हैं. एथलिक इवेंट्स लाइक हाई जंप, मीन्स देखिए कौन से गेम, हाई जंप करना है, लॉन्ग जंप करायची, जो लांब उडी मारायची, उंच उडी मारायची. रनिंग रनिंग होता है. जिम्नॅस्टिक इवेंट्स होते हैं, जो जिम के इवेंट्स होते हैं वो सब इवेंट्स होते हैं. स्विमिंग, पोहायची कॉम्पिटिशन असते. डायविंग कॉम्पिटिशन्स, बॉक्सिंग, रेसलिंग, बॉक्सिंग असतं, रेसलिंग रेसलिंग पता है क्या आप लोगों को? रेसलिंग मैचेस, आप लोगों ने रेसलिंग वर्ड सुना है क्या? रेसलिंग वर्ड आप लोगों ने सुना है क्या? रेसलिंग यानी कुस्ती, जे कुस्ती खेळतात ना त्याला बोलतात रेसलिंग. जो कुस्ती खेलते हैं उसको बोलते हैं रेसलिंग. तो रेसलिंग मैचेस होते हैं एंड मेनी मेनी अदर थिंग्स, और बहुत सारे वैसे गेम्स होते हैं. द विनर्स आर गिवन गोल्ड, सिल्वर एंड ब्रॉन्ज मेडल, और जो विनर्स होते हैं जो ये कंपटीशन विन होते उसको क्या मिलता है? मेडल्स मिलते हैं. कौन से मेडल्स मिलते हैं? गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्ज, ये जो होते हैं ये मेडल्स मिलते हैं. आपको पता होगा मेडल्स मिलते हैं. तर जे जिंकतात त्यांना कुठले कुठले मेडल्स भेटतात? गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्ज. जो फर्स्ट आता है उसको गोल्ड मेडल मिलता है, जो सेकंड आता है उसको सिल्वर मेडल मिलता है, और जो थर्ड आता है उसको ब्रॉन्ज मेडल मिलता है. जे फर्स्ट येतात त्यांना गोल्ड भेटतं मेडल, जे सेकंड येतात त्यांना सिल्वर भेटतं, आणि जे थर्ड येतात त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळतो. अँड ऑलिम्पिक मेडल इज अन हॉनर, आणि अजून एक मेडल असतो, तो कुठला मेडल असतो? ओलंपिक मेडल. और एक जो मेडल होता है वो हॉनर में दिया जाता है, उसको क्या, कौन सा मेडल होता है वो? ओलंपिक मेडल. एन ओलंपिक विनर इज कंसिडर्ड टू बी वर्ल्ड चैंपियन. देखिए, और जो ओलंपिक का विनर होता है उसको क्या कहा जाता है बाद में? वर्ल्ड चैंपियन. पूरा जो वर्ल्ड है दुनिया का चैंपियन क्या कहा जाता है?
बेस्ट प्लेयर, बेस्ट स्पोर्ट्समॅन असे कहा जात आहे. बघा जे ऑलिम्पिक विनर असतात, ऑलिम्पिक गेम मध्ये जे विनर्स होतात ना, त्यांना काय बोलतात, म्हणजे पूर्ण वर्ल्डचे, जगाचे चॅम्पियन म्हणजे चांगले खेळणारे स्पोर्ट्समॅन असं त्यांना बोलतात नंतर. तो सगळ्यांना कळालं फर्स्ट पैरा, सब लोगों को फर्स्ट पैरा समझा? उसमें ओलंपिक गेम्स के बारे में बताया है कि वहाँ उसमें अलग अलग देश से, अलग अलग कंट्री से हर स्पोर्ट्समैन आते हैं और पार्टिसिपेट करते हैं। उसमें अलग अलग प्रकार के गेम्स होते हैं और अलग अलग टाइप के गेम्स होते हैं। और जो जीतता है उसको कौन से मेडल्स मिलते हैं, गोल्ड, सिल्वर और ब्रॉन्ज। और एक कौन सा मेडल होता है, ओलंपिक मेडल भी होता है। और जो ऑलिम्पिक विनर होता है उसको क्या कहते हैं, वर्ल्ड चॅम्पियन। जो ऑलिम्पिक विनर असतात त्यांना काय बोलतात, वर्ल्ड चॅम्पियन। सब लोगों को समझा इतना? सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? ओके, अब नेक्स्ट पार्ट देखते हैं। नेक्स्ट पैरा क्या है? फ्यू इंडियंस हैव ओन ओलंपिक मेडल सो फार। तो देखिए नेक्स्ट पैरा में क्या बताए, फ्यू इंडियंस हैव ओन ओलंपिक मेडल सो फार। तो ऐसे बहुत कम इंडियन है, जो इंडियन लोक आहे उन्होंने ऑलिम्पिक मेडल जीता आहे। तर असे कमी जे भारतीय लोक आहेत त्यांनी हे मेडल जिंकले, ऑलिम्पिक मेडल जिंकले। द फर्स्ट पर्सन टू विन अ मेडल फॉर इंडिपेंडंट इंडिया वॉज अ रेसलर फ्रॉम महाराष्ट्र। आणि खूप कमी लोकांनी हे मेडल जिंकले, आणि असंच सगळ्यात पहिलं वालं जे मेडल ज्यांनी जिंकलंय, ऑलिम्पिकचं मेडल जे पहिले, सगळ्यात पहिले कोण जिंकलंय, ते एक रेसलर आहे। रेसलर म्हणजे कुस्ती खेळणारा। तर तो कुठला आहे, तो महाराष्ट्राचा आहे। तो जो सबसे पहले जिसने ये ओलंपिक मेडल विन किया है हमारा इंडिया इंडिपेंडेंट होने के बाद, कौन था वो? एक रेसलर था, एक रेसलर था यानी कुस्ती खेलने वाला। और कहाँ से था वो? महाराष्ट्र से था, महाराष्ट्रातून होता तो। हिज नेम वॉज काशाबा जाधव। आणि त्याचंच नाव काय होतं, खाशाबा जाधव। उसका ही नाम क्या था, खाशाबा जाधव। देखिए हम लोगों को इनके ही बारे में पढ़ना है। खाशाबा जाधव वॉज born in a very poor family, in a very poor family in a village called गोलेश्वर in a सातारा district। देखिए खाशाबा जाधव का जो बर्थ है वो कहाँ पे हुआ है, उस उनका बर्थ, उनकी फैमिली वो बहुत पुअर थी, बहुत गरीब थी। और वो कहाँ पे उनका विलेज कहाँ पे है, गोलेश्वर इन सातारा डिस्ट्रिक्ट। जो गोलेश्वर गांव है वो कहाँ पे, सातारा डिस्ट्रिक्ट। डिस्ट्रिक्ट आप लोगों को पता है, मैंने लास्ट क्लास में ही बताया था। तो सातारा डिस्ट्रिक्ट में जो गोलेश्वर गाव आहे वहां पे उनका क्या हुआ, जन्म हुआ। त्यांचा जन्म कुठे झाला, तर गोलेश्वर गाव आहे, सातारा जिल्ह्यामध्ये गोलेश्वर गाव आहे, तिथे त्यांचा जन्म झाला। बट इट वॉज अ फॅमिली दॅट लव स्पोर्ट्स, स्पेशली रेसलिंग। और इनकी जो फैमिली थी वो स्पोर्ट्स को बहुत, उनको स्पोर्ट्स बहुत पसंद था। उनके फैमिली में जो भी थे उनको स्पोर्ट्स बहुत पसंद था। और स्पेशली स्पेशली मीन्स खास करके तो जो रेसलिंग आहे, कुस्ती, ये तो उनको बहुत ही पसंद था। तर त्यांच्या घरातल्यांना सगळ्या लोकांना काय, जे स्पोर्ट्स होते वेगळे वेगळे गेम स्पोर्ट्स, ते सगळे पसंत, म्हणजे त्यांना आवड होती त्यांची। आणि सगळ्यात जास्त कशाची जास्त हे होती आवड, रेसलिंगची। हिज फादर दादा साहेब वॉज हिमसेल्फ अ रेसलर। और उनके जो फादर थे दादा साहेब वो भी एक रेसलर थे। रेसलर यानी कुश्ती खेलने वाला, जो जो स्पेशलिस्ट होता है कुश्ती में, उसको क्या कहते हैं, रेसलर। जैसे बॉक्सर होता है वैसे रेसलर भी होता है। तर त्यांचे जे फादर होते, पप्पा होते दादासाहेब, ते सुद्धा एक रेसलर होते। ही हॅड 5 सन, उनको कितने बेटे थे, 5, 5 बेटे थे, त्यांना 5 मुलं होती।
द यंगेस्ट ऑफ देम वॉज खाशाबा, आणि तो सगळ्यात छोटा वाला, यंगेस्ट यानी सबसे छोटा, कौन था? खाशाबा। तो सबसे छोटा जो था उनका नाम क्या था? खाशाबा। जो सगळ्यात छोटा मुलगा होता त्यांचा, त्यांचं नाव काय होतं? खाशाबा। दादासाहेब himself taught his sons wrestling. They were all very good at it, but बेस्ट अमोंग देम वॉज खाशाबा। और जो इनके जो दादा साहब के जो सारे लड़के थे, 5 लड़के थे ना, वो सब उनको सब उन्होंने क्या सिखाया था? रेसलिंग, कुश्ती सिखाया था। और सब लोग अच्छे खेलते थे, बस ज्यादा अच्छा कौन खेळता था? बेस्ट कोण खेळता था? खाशाबा। तर सगळे त्यांची जी मुलं होती 5, त्यांना दादासाहेबांनी, त्यांच्या पप्पांनी काय शिकवलं? रेसलिंग शिकवलं। बट सगळे चांगले खेळत होते, पण सगळ्यात बेस्ट कोण खेळत होतं? खाशाबा। समझा सब लोगों को? थर्ड पैरा, थर्ड पैरा सब लोगों को समझ में आया? आप लोगों ने वो दंगल मूवी देखी होगी ना? दंगल पिक्चर बघितला असेल तुम्ही? बघितला का दंगल पिक्चर? दंगल पिक्चर देखा है आप लोगों ने? उसमें जो रेसलिंग ही आप लोगों को दिखाया है, तो उसे ही रेसलिंग कहते। कुस्ती खेळतात ना त्या मुली, त्यांना शिकवलं जातं ना, त्यांचे पप्पा शिकवतात उनको, उनके जो फादर है वो सिखाते हैं कैसे कुश्ती खेलना है, तो उसे ही रेसलिंग कहते हैं। तो देखिए नेक्स्ट जो प्यारा है, फ्रॉम एन अर्ली एज खाशाबा लव टू वॉच रेसलिंग बोर्ड्स। आणि खूप लवकरच म्हणजे लहान वयातच कशाबांना काय आवडायचं बघायला? जे कुस्तीच्या चढाओढ, रेसलिंग बोर्ड्स म्हणजे कुस्ती होतात जिथे जिथे मॅचेस होतात, ते बघायला खूप आवडायचं। बहुत ही कम उम्र में जो खाशाबा थे उनको क्या पसंद था? क्या देखना पसंद था? जो रेसलिंग के मैचेस होते थे, गांव में रहते हैं ना, अखाड़े में जो रेसलिंग के मैचेस होते थे वो देखने का बहुत शौक था। हिज फादर took him to see the boards from the time ही वॉज जस्ट 4 years old। देखिए उनके जो पिताजी थे उनको वो मैचेस कब से दिखाते थे? जब से वो 4 साल के थे। त्यांचे जे फादर होते, वडील होते, ते त्यांना 4 वर्षाचे असताना, खाशापा जेव्हा 4 वर्षाचे असताना तेव्हापासून त्यांना ते कुस्तीचे आखाडा म्हणजे कुस्तीचे मॅचेस दाखवायचे। ही वुड सिट ऑन हिज फादर शोल्डर अँड वॉच द बोर्ड्स। आणि ते काय करायचे? त्यांच्या पप्पांच्या म्हणजे वडिलांच्या खांद्यावर बसून ते मॅचेस बघायला जायचे गावामध्ये। तेव्हा टीव्ही नसायचा, तेव्हा ते लाईव्ह डायरेक्ट आखाड्यामध्ये बघायला जायचे। तो वो क्या करते थे? उनके फादर के कंधे पे बैठकर वो मैचेस देखते थे, और वो तभी गांव में मैचेस होता था, टीवी में नहीं दिखता था, तो वो लाइव ही देखने के लिए जाते थे। एट 10 ही वॉज यंगेस्ट टू गेट इन टू द अखाडा। आणि जेव्हा 10 वर्षाचे झाले ते, तेव्हा ते सगळ्यात छोट्या आखाडा असतो ना, त्याच्यामध्ये ते खेळण्यासाठी उतरले, मॅच खेळण्यासाठी उतरले। जब वो 10 साल के हो गए, तो तब भी वो जो छोटा वाला अखाड़ा होता है लहान छोटे बच्चों का, रेसलिंग का, उसमें वो पार्टिसिपेशन लिया उन्होंने। Soon it became clear that he was also best not only in his own अखाड़ा but in the whole area। और तभी ही वो जीत गए वो अखाड़ा, जो यंगेस्ट का अखाड़ा होता है छोटे बच्चों का, उसमें वो जीत गए। तो तभी ही तय हो गया कि ये नॉट ओनली बेस्ट मीन्स वो छोटे ही अखाड़े में बेस्ट नहीं है, वो पूरे जग में कौन से भी रेसलिंग के अखाड़े में खेलने के लिए पूरी तरह से तैयार है। क्या क्लियर हो गया? वो कोजक वो दुनिया मीन्स कौन से भी अखाड़े में, छोटे ही बच्चों की नहीं, कौन से भी अखाड़े में खेलने के लिए वो पूरी तरह से तयार आहे। तर तेव्हाच काय कळालं त्यांना की आता हे या छोट्या मुलांच्या आखाड्यातच नाही, कुठल्या पण म्हणजे गे कुठल्या पण गेम म्हणजे इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या गेम मध्ये सुद्धा खेळायला ते तैयार आहे। तो समझो सब लोगों को ये वाला? तो देखिए यहाँ पे खाशाबा जादव का तस्वीर है, पिक्चर दिखाई दे रहा है, पिक्चर है ये खाशाबा जाधव थे। इथे जे दाखवलंय तुम्हाला हे खाशाबा जाधवचं पिक्चर आहे। खाशाबा लव अदर स्पोर्ट्स टू।
He was fond of kabaddi, malkham, running, swimming, and gymnastics. He took part in all of these. He became strong and agile. He loved to discuss sports with his friend. देखिए जो खाशाबा थे उनको रेसलिंग छोड़कर और भी जो अदर मीन्स दूसरे स्पोर्ट्स है वो भी पसंद थे। उसमें कौन उनको क्या क्या पसंद था? कबड्डी, कबड्डी, मलखम, रनिंग, स्विमिंग एंड जिम्नास्टिक, ये सब सारे गेम भी उनको पसंद थे, स्पोर्ट्स भी उनको पसंद थे। और वो सब स्पोर्ट्स में पार्टिसिपेट होते थे। और बहुत वो ही बिकम स्ट्रॉन्ग एंड एजाइल, वो बहुत मजबूत और कैसे थे? एजाइल यानी एक्टिव, चप्पड़, एजाइल यानी एक्टिव थे। ही लव टू डिस्कस स्पोर्ट्स विथ हिज फ्रेंड, और उनको स्पोर्ट्स के बारे में उनके फ्रेंड के साथ डिस्कस करने में अच्छा लगता था। बघा जे खाशाबा होते त्यांना जे रेसलिंग आहे ते सोडून दुसरे सुद्धा गेम आवडायचे, स्पोर्ट्स आवडायचे। काय काय आवडायचं त्यांना? तर कबड्डी, मलखम, रनिंग, स्विमिंग अँड जिम्नॅस्टिक, आणि त्या या सगळ्या स्पोर्ट्स मध्ये ते पार्टिसिपेट पण व्हायचे। आणि ते कसे होते? स्ट्रॉंग, मजबूत, मजबूत आणि ऍक्टिव्ह, चप्पळ होते। ऍक्टिव्ह याने अजाईल याने ऍक्टिव्ह होते। आणि ही लव्ह टू डिस्कस स्पोर्ट्स विथ हिज फ्रेंड, आणि त्यांना त्यांच्या फ्रेंड्स सोबत स्पोर्ट्सच्या बद्दल डिस्कस करायला खूप आवडायचं, गप्पा गोष्टी करायला स्पोर्ट्स बद्दल खूप आवडायचं। समजा इतना तर एवढं समजलं सगळ्यांना? ओके, तो नेक्स्ट देखते हैं। He went to Rajaram College in Kolhapur, where wrestling was encouraged. Khashaba took part in many wrestling bouts and won them all. In that area, he was the champion. Therefore, he was sent to wrestle at the state level and national level। देखिए उसके बाद जो खाशाबा जादव है वो कहाँ पे गए? बड़े हो गए ना, वो कॉलेज में गए। कौन से कॉलेज में गए? राजाराम कॉलेज। कहाँ पे था वो? कोल्हापुर पे, कोल्हापुर में। और वहाँ को क्यों वहाँ पे गए वो कोल्हापुर के कॉलेज में? वो तो सातारा में रहते थे ना। तो क्योंकि वहाँ पे जो जो कॉलेज था राजाराम कॉलेज, वो रेसलिंग था ना, उनको बहुत वो वहाँ पे रेसलिंग होता था, मीन्स रेसलिंग को ज्यादा एनकरेज किया जाता था। तर जिथे जे कॉलेज आहे राजाराम कॉलेज, त्याच्यामध्ये रेसलिंगला खूप म्हणजे एनकरेज केलं जातं, तिथे खेळायला असायचं रेसलिंग। काशाबाज टूक पार्ट इन मेनी रेसलिंग बोर्ड्स अँड वॉन ऑल देम ऑल, आणि तेव्हा मग तिथे ते त्या रेसलिंगच्या मॅचेस मध्ये पार्टिसिपेशन करायचे आणि त्यांनी मग तसे सगळे जे मॅच होते ते जिंकले होते। और बाद वहां पे उन्होंने सारे रेसलिंग के मैचेस में पार्टिसिपेट किया और सारे मैचेस उन्होंने जीत गए। इन दैट एरिया ही वॉज द चैंपियन, और वहां के एरिया में वो क्या बन गए? रेसलिंग के चैंपियन बन गए, ते रेसलिंग के चैंपियन बनले। देयरफॉर ही वॉज सेंट टू रेस्ट एट स्टेट लेवल एंड नेशनल लेवल, इसलिए उनको कहाँ पे भेजा गया? रेसलिंग खेलने के लिए स्टेट लेवल और नेशनल लेवल। आपको पता है ना, जब आप लोग स्कूल में से मीन्स कहाँ विनर होते तो बाद में उसका स्टेट लेवल पर खेलने के लिए भेजते, बाद में नेशनल लेवल पे खेलने के लिए भेजते, तो वैसे उनको भी भेजा गया। तर नंतर त्यांना कुठे पाठवलं गेम खेळण्यासाठी? स्टेट लेवलला, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या स्टेट लेवलवर त्यांना खेळायला पाठवलं। आणि नंतर तिथे सुद्धा जिंकल्यानंतर ते कुठे गेले मग? नॅशनल लेवल, म्हणजे भारतासाठी खेळण्यासाठी ते गेले, भारताकडून। पहले वो महाराष्ट्र से खेलने के लिए गए, बाद में वो विन होने के बाद अ, भारत अपना इंडिया के लिए खेलने के लिए गए। खाशाबा जादव बिकम फेमस एट द नेशनल लेवल टू, और वो वहां पे भी फेमस हो गए, नेशनल लेवल पे भी फेमस हो गए, और ते नॅशनल लेवलला सुद्धा फेमस झाले। ही बीट द नेशनल चैंपियन निरंजन दास इन 1948, और उन्होंने जो निरंजन दास है नेशनल चैंपियन उनको भी हरा दिया। कभी? 1948 में। कौन से ईयर में? 1948। तर जे खाशाबा जाधव आहे त्यांनी जे नॅशनल चॅम्पियन होते निरंजन दास, त्यांच्या आधी जे नॅशनल चॅम्पियन होते रेसलिंगचे निरंजन दास, त्यांना सुद्धा हरवलं। कुठल्या इयर मध्ये? 1948 मध्ये।
That is why it was decided that is wha- was that is why it was decided to send him to the international olympic games. आणि बघा आता त्यांनी नॅशनल लेवल सुद्धा जिंकली ना, तर त्यांना कुठे पाठवलं आता, इंटरनॅशनल आणि इंटरनेशनल ओलंपिक गेम्स मध्ये खेळायला पाठवलं. अभी उन्होंने नेशनल लेवल का गेम जीता था, तो इसलिए उनको कहाँ पे भेजा बाद में, इंटरनेशनल ओलंपिक गेम्स में, जो ओलंपिक गेम्स है हम लोगों ने देखा था, तो वहां पे उन लोगों को उनको खेलने के लिए भेजा. तर त्यांना ऑलिम्पिक गेम्स मध्ये खेळायला पाठवलं. When Khashaba Jadhav took part in an Olympic Games for the first time, he found that the Indian and international were different. देखिए यहाँ पे क्या बताया है, जब खाशाबा जादव ओलंपिक गेम्स खेलने के लिए गए फर्स्ट टाइम, तो वहां पे उन लोगों को उनको क्या समझ में आया, जो इंडियन और इंटरनेशनल रूल्स होते हैं गेम के, वो अलग अलग होते. बघा जे खाशाबा जाधव आहेत ते ऑलिम्पिक गेम मध्ये खेळायला गेले. ऑलिम्पिक गेम इंटरनॅशनल लेवलला होते, तर ते पहिल्यांदाच गेले ना तिथे खेळायला. तर त्यांना तिथे नंतर गेल्यानंतर कळालं की जे आपल्या भारताचे रूल असतात गेमचे आणि इंटरनॅशनल रूल्स असतात ते डिफरंट असतात, वेगळे वेगळे असतात. ऑल्सो ही वॉज यूज टू रेसलिंग इन एन अर्थन पिट. आणि आप लोगों को पता है जो रेसलिंग है वो कहाँ पे खेलते हैं रेसलिंग, एक मिट्टी का ऐसे अखाड़ा होता है ना मिट्टी का, उसमें खेलते हैं ना रेसलिंग. कुस्ती कुठे खेळतात, एक मातीचा आखाडा असतो त्याच्यामध्ये खेळतात ना. तर ते सुद्धा मग ते कुस्ती म्हणजे गावाला असताना इंडिया नेशनल लेवल तक उन्होंने वो जो रेसलिंग है वो कहाँ पे खेला, अर्थन पीट में, यानी अखाड़े में खेला. एट द ओलंपिक गेम्स द बॉट्स आर वेयर हेल्ड ऑन अ मैट. बट यहाँ पे जो ओलंपिक गेम्स में रेसलिंग होते थे वो कहाँ पे होते थे, मैट पे. मैट यानी ऐसे एक नीचे मैट होती है ना, वो चटाई वगैरह, जो चद्दर वहां पे उसमें वहां पे होते थे वो ऑलिम्पिक कुस्ती. जी कुस्ती असायची ऑलिम्पिक गेम मध्ये ती कशावर व्हायची, मॅटवर. मॅट याने चटई वगैरे त्याच्यावर व्हायची. इन स्पाइट ऑफ दिस डिफरेंसेस कशाबा जादव वॉन अ 6th प्लेस आउट ऑफ 42. तो इनके वजह से, उनका फर्स्ट टाइम था ना, उनको पता नहीं था कि वहां पे कैसे खेलते, मीन्स मैट पे ये रेसलिंग होता है. तो इसकी वजह से वो कितने 6th प्लेस पे आए. मीन्स कितने पार्टिसिपेशन थे, 42 होते थे पार्टिसिपेशन, और उसमें से 42 में से आउट ऑफ 42 वो 6th प्लेस पे आ गए. तर ते किती जे पार्टिसिपेट होते 42 नंबर्स होते, त्याच्यामध्ये 6व्या नंबरवर ते आले. The Olympic Games are held every year. In 1952, Khashaba, Khashaba wished to take part in the Olympics again, but it was not easy. But it was not an easy task. He had to prove his merit again and face the opposition of the officials. तो देखिए आप लोगों को पता है ये ओलंपिक गेम्स होते वो हर 4 साल में होते. तर हे ऑलिम्पिक गेम्स होतात हे 4 4 वर्षातून होतात. ते इन 1952. आता कुठल्या इयर मध्ये 4 वर्ष इन 1952, कौन से ईयर में, 1952 में खाशाबा ने फिर से मीन्स उनकी इच्छा थी कि वो फिर से ओलंपिक गेम में पार्टिसिपेशन लेंगे, पर ये इतना इजी काम नहीं था. पर उनको प्रूव करना था. जो पहले टाइम गए थे वो वहां पे, तब वो 6th प्लेस पे आए थे, 6 नंबर पे आए थे, पर अभी उनको जाके प्रूव करना था, उनको जीतना था. तर जे काशाबा जाधव होते त्यांचं इच्छा होती की ते ऑलिम्पिक गेम मध्ये परत पार्टिसिपेशन घ्यायचं, परत हिस्सा घ्यायचा, पार्टिसिपेशन करायचं. पण हे खूप कठीण काम होतं, सो इझी काम नव्हतं. पण त्यांना प्रूव्ह करायचं होतं की मी म्हणजे ऑपोजिशन माझे जे विरुद्ध आहे त्यांना हरवणार आणि मी जिंकणार. सगळ्यांना कळतंय, एवढं कळालं सगळ्यांना.
देखिए बाद में क्या हुआ। Also in those days, also in those days, Olympic participants had to spend their own money for traveling to and staying in the place where the games were held. और तब भी देखिए जब ओलंपिक्स होते उन दिनों में, तो क्या करना पड़ता था, जो ओलंपिक में पार्टिसिपेट होते हैं उनको खुद का पैसा खर्च करना पड़ता था। मीन्स उनके लिए फ्री नहीं था ना, वो लोग नहीं करते थे, गवर्नमेंट नहीं करते थे। मीन्स जो जाते थे खेलने के लिए उनको खुद का ही ट्रॅव्हलिंग का और वहां पे रहने का खर्चा करना पड़ता था। और जे जिथं जेव्हा तेव्हा काय असायचं, जेव्हा ऑलिम्पिक गेम्स मध्ये जे खेळायला जायचे, पार्टिसिपेशन करायचे, तर त्यांना तिथे जाण्यासाठी तिथे राहण्यासाठी जे काही खर्च असायचा ते स्वतःला करायला लागायचं। इट वॉज वेरी एक्सपेंसिव। तो ये बहुत एक्सपेंसिव मीन्स महंगा था। ऑफ कोर्स महंगा ही होगा ना, इंटरनेशनल यानी दूसरे कंट्री में जाना पड़ता था जहाँ पे वो गेम्स होंगे, दुसरे देश में। तर हे खूप महाग होतं, कारण इंटरनॅशनल लेवलचा गेम म्हणजे त्यांना दुसऱ्या देशामध्ये म्हणजे जिथे असेल तिथे त्यांना जायला लागायचं। Khashaba did not have that much money and he did not get any money from the government. आणि जे खाशाबा जाधव होते ते खूप पुअर फॅमिलीचे होते, गरीब फॅमिलीचे होते, त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते की तिथे जाऊन ते स्वतःचा पैसा खर्च करणार। आणि गव्हर्नमेंट कडून सुद्धा त्यांना काही पैसे भेटले नाही। तो खाशाबा जादव बहुत पुअर फैमिली से बिलोंग करते थे, इसलिए उनको वहां पे जाकर पैसा जो मनी है वो खर्चा करना उनकी बस की बात नहीं थी। और गवर्नमेंट से भी उनको कुछ मनी नहीं मिला था। At last, the principal of Rajaram College gave his own house to get money. Other people in Kashaba's village also helped. तो देखिए बाद में उनकी हेल्प किसने की, जो उनके कॉलेज के प्रिंसिपल थे उन्होंने उनका घर गिरवी दे मीन्स उनको दे दिया, आशाबा जादव को दे दिया और बोला कुछ भी करो इस घर का और पैसे ले लो और आप अपना जो मैच है ओलंपिक गेम खेलने के लिए जाओ इंटरनेशनल लेवल पे। और उनके जो गाव के लोग आहे उन्होंने भी उनकी बहुत हेल्प की। ते बघा नंतर त्यांची हेल्प कोणी केली, जे त्यांच्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते त्यांनी त्यांचं जे एक घर असेल ते त्यांना देऊन टाकलं आणि सांगितलं की तू या घर म्हणजे त्याला वीक नाही तर काही कर आणि त्याच्याकडनं त्यातून पैसे घे आणि इंटरनेट ऑलिम्पिक गेम खेळायला जा। आणि त्यांच्या गावातले जे दुसरे लोक होते ना त्यांनी सुद्धा त्यांची खूप हेल्प केली, मदत केली। The, the 1952 Olympic were held the 1952 Olympic were held at Helsinki। तो 1952 बाद में जो ओलंपिक था वो कहाँ पे हो रहा था, हेलसिंकी। हेलसिंकी एक कंट्री है, कंट्री में एक है, उस वहां पे हो रहा था। तर नेक्स्ट जो ऑलिम्पिक गेम होता तो कुठे होता, हेलसिंकी होता। देर खाशाबा जाधव had to face opponents from Russia and Gulf countries. He won the first five bouts quite easily. He won each bout within 5 minutes. तो देखिए ये जो बाद में ओलंपिक था हेलसिंकी पे सिंकी में, तो वहां पे उनके जो अपोजिशन में था, उनके जो क्या बोलते हैं, उनके साथ जो खेलने वाले थे पार्टिसिपेशन, तो वो कौन थे, रसिया रसिया कंट्री से थे और गल्फ कंट्री से थे। और उनको भी उन्होंने हरा दिया था 5 मिनट में। और ऐसे उन्होंने कितने मैच जीत गए वो, पांच, फाइव बोर्ड्स क्वाइट इजीली। वो बड़े आसानी से वो 5 मैच उनके साथ जीत गए। जे खाशाबा जाधव होते तर ते नंतर ऑलिम्पिक खेळायला गेले, तर त्यांच्या विरोधात कोण होतं खेळायला, रशिया कंट्री मधून होतं आणि गल्फ कंट्री मधून होतं। रशिया आणि गल्फच्या देशातून काही लोक आलेले पार्टिसिपेशन त्यांच्या विरोधात खेळायला। आणि ते एकदम 5 मिनिटात 5 मिनिटात त्यांना हरवलं त्यांनी सगळे मॅच। आणि त्यांनी असे किती मॅच जिंकले, 5 मॅच जिंकले। Then he had to face
a wrestler from Japan. They were both well matched. The bout lasted for 15 minutes. Kashaba lost the match by just 1 point. देखिए बाद में किसके साथ उनका ये हुआ, बॉट हुआ, मैच हुआ, तो जापान के रेसलर के साथ। जापान का एक रेसलर था, उसके साथ उनका मैच हुआ। तो वो दोनों भी अच्छी तरह से खेले। जो मैच था कितने मिनट तक चला, 15 मिनट तक चला। और इसमें जो खाशाबा जाधव थे वो लॉस्ट हो गए, हार गए। तर बघा जे नंतरचं गेम होतं त्यांचं रेसलिंगचं, ते कोणासोबत होतं, जपानचा एक रेसलर होता त्याच्यासोबत होतं। तर ते दोघं जण चांगले खेळले। आणि हे जी त्यांची मॅच होती ती किती मिनिटापर्यंत चालली, 15 मिनिटापर्यंत चालली, 15 मिनिट्स तक चली। आणि त्याच्यामध्ये जे खाशाबा जाधव होते ते हारले। का हारले? बाय जस्ट 1 पॉइंट, 1 पॉइंट के वजह से वो हार गए। एका पॉइंट मुळे ते हारले। तर कुठला पॉइंट होता तो? माईक बंद करा। कोई भी माइक चालू नहीं करना है। तो देखिए कौन से पॉइंट की वजह से वो हार गए। He was exhausted after the bout, but he was asked to race with a Soviet wrestler immediately. This was against the rules. According to the rules, Kashabas should have rested for at least an hour, half an hour before the second bout. तो देखिए यहाँ पे क्या था, उनकी जो फर्स्ट मैच हो गई थी रशिया और गल्फ के कंट्री के रेसलर के साथ, तो उसके बाद वो बहुत थक गए थे। और उनको बाद में इमीडिएटली जल्द उनके बाद फटाक से दूसरे रेसलर के साथ उनको मैच लगाने के लिए बोला, सोवियत रेसलर के साथ। और ये रूल के अगेंस्ट था। ऐसे रूल में नहीं होता है। रूल में क्या लिखा है, पहली मैच होने के बाद आपको हाफ एन आवर रेस्ट करने के लिए दिया जाता है और बाद में सेकेंड मैच चालू किया जाता है। और उन्होंने ऐसा नहीं किया, उनको इमीडिएटली फटाक से दूसरा मैच खेलने के लिए बोला। इसकी वजह से वो हार गए। तर बघा इथे काय सांगितलं होतं, त्यांनी जे पहिली मॅच खेळली होती रशिया आणि गल्फ कंट्री सोबत, तर त्याच्यामध्ये ते जिंकले होते आणि ते खूप दमले होते ना त्याच्यासोबत कुस्ती करून। आणि मग नंतरची जी मॅच दुसऱ्या सोबत खेळायची होती सोवियत वेस्लर सोबत, तर त्यांना लगेच खेळायला सांगितली मॅच। पण हे रूलच्या विरोधात होतं। असं रूल मध्ये लिहिलेलं नव्हतं। रूल मध्ये काय लिहिलंय, पहिली मॅच झाल्यानंतर तुम्हाला अर्धा तास थांबायचं, रेस्ट करायचं आणि नंतर दुसरी मॅच खेळायची। पण त्यांनी तसं केलं नाही, त्यांनी लगेच काश्यपांना दुसरी मॅच खेळायला सांगितली। Khashaba lost in the bout with the Soviet wrestler. Still, he had won a bronze medal by finishing third. तो देखिए इसके वजह से वो जो खाशाबा जाधव है वो लॉस्ट हो गए सोवियत रेसलर के साथ। और उनको थर्ड प्राइज मिला। थर्ड प्राइज क्या था? ब्रोंज मेडल था। तर जे खाशाबा जाधव होते ते हारले आणि मग त्यांना थर्ड प्राइज भेटलं, ब्रॉन्झ मेडल। When Khashaba returned from Helsinki, many people honored him. The people in his village gave him a grand welcome. A procession of 151 bullock carts waited for him in his home village of Goleshwar. The villagers carried their hero home to the sound of ढोल्स। तो देखिए उनकी जो ओलंपिक गेम होने के बाद वो घर पे उनका बहुत अच्छी तरह से स्वागत किया। उनके गांव के लोगों ने अच्छी तरह से उनका ग्रैंड वेलकम किया। और उनके वेलकम के लिए उन्होंने क्या किया था, जो 151 बुलॉक्स होते, बुलॉक कार्ट्स होते, बैलगाड़ी, वो उनके लिए, उनके स्वागत के लिए खड़े थे वो अच्छी तरह से। और उनके गांव में, और बाद में वो विलेजर ने, उनके गांव के लोगों ने उनका हीरो का कैसे स्वागत किया, ढोल के साथ, ढोल बजा के। तर बघा जे खाशाबा जाधव होते ते मॅच वरून घरी आले तर त्यांची खूप आदराने सत्कार केला। त्यांच्या गावातल्या लोकांनी खूप त्यांचं चांगल्या प्रकारे काय बोलतात वेलकम केलं। त्यांच्या स्वागतासाठी 151 बुलक कार्ट्स, बैलगाड्या सजवल्या होत्या। आणि
त्यांच्या जे काशाबा जाधवाचं त्यांच्या गावातल्या लोकांनी ढोल वाजून एकदम उत्साहाने स्वागत केलं. Kashaba Jadhav did not forget those who helped him. After winning the Olympic medal, he played the first bot to raise the money, not for himself, but for the principal who had given his house for sending Kashaba to Helsinki. Helsinki. द प्रिंसिपल गॉट हिज हाउस बैक। तो देखिए खाशाबा यादव ये भूले नहीं थे कि उनकी जो जिन जिन लोगों ने हेल्प की थी ओलंपिक में जाने के लिए, जिन जिन लोगों ने उनकी हेल्प की थी उनको वो भूले नहीं थे। आफ्टर ओलंपिक मेडल वो विन करके आने के बाद, जीतने के बाद उन्होंने उनका जो पैसा था वो जिन जिन लोगों ने उनको हेल्प की थी उनको उन्हें उन्हें उन लोगों ने, खाशाबा दानव ने क्या किया, उनका वापस कर दिया। और जो प्रिंसिपल ने उनका जो हाऊस दिया था वो भी उनको रिटर्न कर दिया। तर खाशाबा जाधवनी ज्यांना त्यांना कोणी कोणी हेल्प केली होती ते ते विसरले नव्हते। त्यांनी काय केलं, मॅच जिंकून आल्यानंतर थर्ड ब्रॉन्झ मेडल जिंकून आल्यानंतर त्यांनी ज्यांनी त्यांना पैसे दिले होते त्यांना त्यांना त्यांनी परत केले। परत त्यांच्या प्रिन्सिपलने त्यांना हाऊस दिलं होतं ते सुद्धा त्यांनी परत केलं। Kashaba won great honor for his country even when he did not have a much help for or facility. Today's sportsmen have many facilities. Shouldn't we all try our best to win greater honors for our motherland? देखिए क्या बोला यहाँ पे, जब खाशाबा जाधव उन्होंने तब भी मीन्स अपने कंट्री के लिए जीता था, तभी उनके पास बहुत हेल्प करने के लिए भी कोई नहीं था, उनके पास पैसे नहीं थे, तब भी उन्होंने अपना जीन जान लगा के अपने देश के लिए उन्होंने खेला। तो अभी के जो स्पोर्ट्समैन है उनको तो सब फैसिलिटी प्रोवाइड है। तो अभी वो आप लोग क्यों नहीं ट्राई कर सकते अपने जो देश के लिए खेलने के लिए। तर बघा तेव्हा काय, जेव्हा काशाबा जाधव आपल्या देशासाठी खेळले तर तेव्हा त्यांना कोणी हेल्प सुद्धा केली नाही, त्यांच्यासाठी काहीच फॅसिलिटी नव्हत्या, पैसे नव्हते, काय नव्हते, तरी सुद्धा ते जिंकले। आणि आताच्या स्पोर्ट्समॅनला खूप सारे फॅसिलिटीज, पैसे असून सुद्धा, पैसे आहेत काय काय, तर का नाही ते आता आपल्या देशासाठी जिंकू शकत। तो समझा सब लोगों को खाशाबा जाधव के बारे में? सगळ्यांना कळालं का खाशाबा जाधवच्या? सब लोगों को समझ में आया? ओके। तो उसका जो क्वेश्चन आंसर है वो आपको होमवर्क में करना है। जे क्वेश्चन आंसर आहे ते तुम्हाला होमवर्क मध्ये करायचे आहेत। ये जो क्वेश्चन आंसर है, फाइंड द आंसर्स टू द फॉलोइंग फ्रॉम द लेसन। हु टेक पार्ट इन द ओलंपिक्स गेम्स। तो ओलंपिक गेम में किसने पार्टिसिपेट किया था? हु टेक पार्ट इन द ओलंपिक गेम्स? खाशाबा जाधव। व्हाट मेडल्स आर गिवन टू द, सॉरी, हु टेक पार्ट इन द ओलंपिक गेम्स। ओलंपिक गेम्स में कौन पार्टिसिपेशन करता है? तो अलग अलग कंट्री से, डिफरेंट टाइप्स के कंट्री से स्पोर्ट्समैन। फर्स्ट ही लाइन थी। सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके।
तो आता आपण मराठी मीडियमचं इंग्लिशचं लेसन घेऊया। अब हम लोग मराठी मीडियम का इंग्लिश का लेसन लेते हैं। तुम्हारा से स्टूडेंट थे ना क्लास में? यस। तो उनका लेसन लेते हैं। आता आपण मराठी मीडियमचं घेऊया। सगळ्यांनी लक्ष द्यायचंय। सबको स्क्रीन दिख रही है? मराठी मीडियम स्टूडेंट सगळ्यांना स्क्रीन दिसते का सांगा एकदा? ओके। तर तुमचा लास्ट टाइम कुठला आपण लेसन घेतला होता? प्रिया इन द विलेज। सॉरी, प्रिया की रिया? हा, प्रिया इन द विलेज। तर प्रिया, आपण हा लेसन घेतला होता, प्रियाने तिच्या विलेज बद्दल, गावाबद्दल सांगितलं होतं। तर सगळ्यांनी घरी रीड केला का हा लेसन? आणि होमवर्क केला का? जे चित्रामध्ये दिसतं ते लिहिलं का सगळ्यांनी? ओके। आता नेक्स्ट आहे तुमचं रिया इन द सिटी। आता जी रिया आहे ती सिटीमध्ये, शहरामध्ये राहते, तर तिने तिच्या सिटी बद्दल सांगितलंय। जसं प्रियाने तिच्या विलेज बद्दल सांगितलं होतं ना, तसं रियाने तिच्या सिटी बद्दल सांगितलं आहे। तर बघा, लिसन केअरफुली, लुक इन टू युअर बुक अँड से विथ मी। काळजीपूर्वक ऐकायचंय, बुकमध्ये बघायचंय आणि माझ्या मागे बोलायचंय। तर बघा सगळ्यांनी, मी वाचते। हाय, आय एम रिया. I live in a big city. There are big buildings and wide roads in our city. Buses, cars, bikes. There is a lot of traffic in the city. तर बघा इथे रिया काय बोलते? हाय,
सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके, नेटवर्कचा इश्यू झालेला. तर मराठी मीडियम स्टुडंट, तुम्हाला कळालं का लेसन? रिया इन द सिटी. ओके, मी परत सांगते. दिसते सगळ्यांना बुक? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? सांगा मला एकदा. स्क्रीन दिसते ना? ओके, तर बघा इथे रिया इन द सिटी. जी रिया नावाची मुलगी आहे ती सिटी मध्ये राहते, शहरामध्ये राहते. हाय, आय एम रिया. आय लिव्ह इन अ बिग सिटी. देअर आर बिग बिल्डिंग्स अँड वाईड रोड्स इन अवर सिटी. बसेस, कार्स, बाईक्स. देर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द सिटी. तर बघा इथे काय रिया काय बोलते, हाय आय एम रिया. हाय, मी रिया आहे. आय लिव्ह इन अ बिग सिटी. मी एका मोठ्या शहरामध्ये राहते. देअर आर बिग बिल्डिंग्स अँड वाईड रोड्स इन अवर सिटी. आणि आमच्या शहरामध्ये खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि वाईड रोड्स म्हणजे असे लांब सडक रस्ते आहेत. बसेस, कार्स, बाईक्स. देर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द सिटी. आणि आमच्या शहरामध्ये बस, कार, बाईक्स आणि नुसते ट्रॅफिक असते. सगळीकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक असते. बघा इथे पिक्चर मध्ये सुद्धा दिसतंय, ट्रॅफिक दिसते ना रोडवर. बस, कार्स, बायसिकल. नंतर काय बोलते बघूया रिया. देर इज अ डेअरी नियर माय हाऊस. वी बाय मिल्क फ्रॉम द डेअरी. वी गेट द मिल्क इन अ पाऊच. इट इज अ नाईस अँड ॲज कोल्ड ॲज आईस. तर बघा, देर इज अ डेअरी नियर माय हाऊस. तर रिया काय बोलते, माझ्या घराच्या साईडला एक काय आहे, डेअरी आहे, दुधाची डेअरी आहे. वी बाय मिल्क फ्रॉम द डेअरी. आणि आम्ही दूध कुठून घेतो, त्या डेअरी मधूनच विकत घेतो. वी गेट द मिल्क इन अ पाऊच. मला जे दूध आहे ते कशामध्ये मिळतं? दुधाच्या पिशवीमध्ये, पाऊच मध्ये मिळतं. इट्स नाईस अँड ॲज कोल्ड ॲज आईस. आणि हे खूप ताजं आणि चांगलं असतं आणि बर्फा इतकं थंड असतं. कळालं सगळ्यांना रियाने सांगितलेलं? ओके, तर कळालं तुम्हाला? प्रियानी तिच्या शहराबद्दल सांगितलं, जसं प्रियानी विलेज बद्दल सांगितलं होतं ना लास्ट लेसन मध्ये, तसं रियानी तिच्या सिटी बद्दल सांगितलंय. तर बघा इथे तुम्हाला सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, नेम द थिंग्स यू सी इन द पिक्चर. तर तुम्हाला जे चित्रामध्ये दिसत आहेत गोष्टी, चित्रामध्ये काय काय दिसते तुम्हाला ते सगळं लिहायचंय. आणि त्याच्यासाठी इंग्रजी शब्द लिहायचंय, मराठीत नाही लिहायचंय, इंग्रजी शब्द लिहायचं सगळ्याचं. म्हणजे कार, बस, बिल्डिंग, रोड, बायसिकल, डेअरी, शॉप्स, व्हेजिटेबल्स, मॅन, हे सगळं तुम्हाला पीपल, हे सगळे इंग्रजी वर्ड्स लिहायचे, इंग्लिश वर्ड्स लिहायचे सगळे. कळालं सगळ्यांना? हे होमवर्क आहे. मराठी मीडियम स्टुडंट, कळालं तुम्हाला? ओके, तर मराठी मीडियम स्टुडंट्सला होमवर्क कळाला. आणि इंग्लिश मीडियम स्टुडंटचा होमवर्क आहे क्वेश्चन आन्सर, जो आपण लेसन घेतला खाशाबा जाधव, याचे जे हे एक्सरसाइज आहे ही सगळ्यांनी सॉल्व्ह करायची. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, हे सगळं लिहायचंय. कळालं सगळ्यांना होमवर्क? सब लोगों को होमवर्क समझ में आया? ओके, तर क्लासचा टाइम झालेला आहे.
तर तुम्ही लेफ्ट करू शकता क्लास. बाय एव्हरीवन.